आपल्यासोबत त्यांनी जे काही केलं ते सगळं बघून तुला खरंच असं वाटतंय की ते देव माणूस आहे? तुळजा, आपण ज्या चुका केल्या ते बघता काय चुकीचं वागलेत ते. डॅडी त्यांच्या जागी बरोबरच आहेत. अगं, बापाचं मन आहे त्यांचं. या सगळ्याचा त्यांना बी लय त्रास होत असणार आहे. हे बघ, तुला त्यांना माफ करायचं का नाही, त्यांची माफी मागायची का नाही, हे तुझा प्रश्न आहे. पण मी माझ्या देवाची माफी मागणार. जोपर्यंत ते मला माफ करत नाहीत ना तोपर्यंत मी मागत राहणार. आणि मी तुमच्या नात्याच्या मध्ये नाही येणार. तू पण आमच्या नात्याच्या आड येऊ नको. खूप चुकीच्या माणसाला देव मानलेस तू. जेव्हा तुला त्यांचा खरा चेहरा कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. तू असं तोंड पाडून नको ना उभं राहू. तुला असं बघितलं ना तर आम्हाला कसं तरी होतंय बघ. वाईट वेळ जाऊ दे, मग पाहिजे तर आम्ही जाऊन बोलतो की डॅडींशी. हा हा हा. मुश्किल वक्त कमांडो सख्त. सूर्या, तुला असं हळव राहून चालणार नाही. तुला सगळं कसं धीरानं घ्यावं लागेल. मला माहिती आहे तुझ्या समोर लय बिकट परिस्थिती आहे, पण हीच बिकट परिस्थिती तुला मजबूत करणार. या वादळात तू फक्त घट्ट पायरून उभा राहा, मग वादळ कसं शांत होते बघ. सूर्या, अरे किती बी केलं तर डॅडींशी तुझं घरचं संबंध आहे. आज ना उद्या डॅडींच्या मनाचं आणि घराचं दरवाजा कायम तुझ्यासाठी उघडं राहतात का नाही बघ. लेकरा, नग लय मनाला लावून घेऊस. चल देवीचं दर्शन घेऊ. देवी आई समजा मनासारखं करेल बघ. चल. देवी आई माझ्या लेकराचा संसार सुखाचा होऊ दे. देवी आई, डॅडींचा दादावरचा राग लवकर निघून जाऊ दे. दोन्ही घरातलं वैर मिटू दे. दादानं आजपर्यंत लई तडजोड केली आहे. आता तरी त्याच्या मनासारखं होऊ दे. देवी माते, ह्या खोट्या नात्यात राहून मला या सगळ्यांना फसवायचं नाहीये. यांच्या भावनांशी खेळायचं नाहीये. मी सूर्याला वचन दिलंय, ते पार पाडल्याशिवाय मी त्याची साथ सोडणार नाही. पण मला फक्त माझा सिद्धार्थ कुठे, तो लग्न करायला का नाही आला, त्याने हे सगळं का केलं, हे कळू दे देवी माते. देवी आई, मला कोणाचं मन दुखवायला नाही आवडत. मी लवकरच डॅडींची नाराजी पण दूर करीन आणि एका वर्षात माझ्या बहिणींची लग्न करून तुझ्याला सिद्धार्थकडे सोडून येईन. ह्या सगळ्यात तुझी साथ राहू दे. देवी आई, माझ्या दादाच्या मनात जे काय चाललं असेल ना ते सगळं पूर्ण होऊ दे. माझ्या दादाचं रक्षण कर. त्याच्या आयुष्यात त्याला माझ्या वाटचं पण सुख दे. त्याच्या मागं लागलेला हा वनवास लवकर संपू दे. शत्रू भैया, अहो काय करताय? असं वाटतं या उशीच्या जागी आहे ना सूर्याचा गाळा पाहिजे होता. दाबूनच टाकला. हे बघा शत्रू भैया, असं डोसक्यात राग घालून कसं चालेल? डॅडीने काय सांगितलंय? चांगला राजकारणी व्हायचा असेल डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून वागलं पाहिजे. इथं प्रश्न फक्त राजकारणाचा नाही बरं का, घराण्याच्या इज्जतीचा पण आहे. आपली बहीण एका थर्ड क्लास माणसासोबत बघून काय वाटतं ते तुला नाही कळत. तळपायाची मस्तकाला जातीये माझ्या. असं वाटतं
आत्ता त्या सूर्याकडे जाऊन त्याचा मुर्दा पाडा. शत्रू भैया असं करून कसं चालेल? डॅडीनं लय अपेक्षा आहेत तुमच्याकडून. अहो उद्या तुम्ही आपल्या गावचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं नेतं होणार. मग मला सांगा, डोकं गरम ठेवून कसं चालेल? म्हणून त्या सूर्याला काय असा सोडून द्यायचा का? मी असं म्हटलं का? हा, काटा काढायचा, पण त्या काट्याला बी कळलं नाही पाहिजे आपला काटा कसा काढला. कसं? आता तीच करायला पाहिजे. आज सूर्याच्या घरी गोंधळ आहे ना, हो. चांगली संधी. हॅलो, ए पुरी नो कंटाळे की काय? का फिरून थकला? फिरून नाही मामा, डोक्यात जे विचार चालले ना त्यांनी जास्त थकलोय. म्हणजे डॅडी कसे निघून गेले बघितलं ना? भीती वाटतेय. हे सगळं काय चाललंय? डॅडी असे किती दिवस रात धरून बसणार आहे? आणि रागात त्यांनी दादाला काय केलं तर? अगं पोरी, असला विचार बी करू नकस. असं काय बी होणार नाही. डॅडी काय वाईट नाहीत, त्यांचं मन लई मोठं आहे. अहो पण तुळजा त्यांची लेक आहे, त्यांनी तिच्या मनाचा तरी विचार केला पाहिजे ना. आता राग सोडून दिला पाहिजे. आणि ताते तुम्ही म्हणताय तसं डॅडी वाईट नसतील, पण त्या शत्रूचं काय? तो काय करेल ना याचा भरोसा नाही. या समध्याचा तुम्ही अजिबात विचार करू नका. असं काय बी होणार नाही. किती बी झालं तरी समधी घरातलीच आहेत. उद्या सगळी एकत्र येतील का नाही बघा. चला, तुम्ही जागरण गोंधळाची तयारी करून घ्या. चला. आणि हो, तो रोज घरात घालतात असला गोंधळ नव्ह बरं का. देवीचा गोंधळ आहे तो. पण देवीचा गोंधळ का घालतो आपण? अगं देवीचा गोंधळ म्हणजे चांगल्याची सुरुवात. गोंधळामध्ये देवीला आमंत्रण द्यायचं असतं. आमच्या घरी ये, आमच्या घरावरील सगळी दुःख, संकट कायमची दूर कर, अशी साथ घालायची असते. अगं या घरात नुकतीच नव्या संसाराला सुरुवात झाल्या का नाही, त्यांचा संसार सुखान होऊ दे असा आशीर्वाद मागायचा असतो देवीकडं. म्हणून घालते ती गोंधळ. जावा, तयारी करा जागरण गोंधळाची. चला. बर, ते पाहुणे वगैरे कोण आले का? हा, ते बघा मी तुम्ही. बघतो जरा. तुम्ही सगळ्यांनी घेतलं? हा, पूजेचं वगैरे सगळं बघतो मी. ते गोंधळाला सांगितलंयस ना? हो हो हो. हा. देवी आई, या जागरण गोंधळानं ना माझ्या लेकराच्या आयुष्यातला गोंधळ कायमचा संपू दे बघ. तुळजा, कसला विचार करतेस? कसलाही नाही. देवळात डॅडी तुझ्याशी बोलले पण नाहीत. तुझ्याकडे तोंड फिरवून निघून गेले म्हणून वाईट वाटतंय का तुला? नाही, मला आता त्याची सवय झाली. तू सिद्धार्थचा विचार करतेस का? हो ना? सिद्धार्थ नक्की कुठे असेल रे? अजूनही त्याचा फोन बंद लागतोय. मला आता खरंच खूप त्याची काळजी वाटायला लागली. एकदा त्याचा शोध घ्यायला मला वेळही मिळत नाहीये. मी समजू शकतो तुळजा. सूर्या, मी तुला दिलेलं वचन कधीच मोडणार नाही रे. ह्या सगळ्या प्रथा परंपरा पाळून मी सगळ्यांची मनं जपते, पण तू माझ्याही मनातलं वादळ समजून घे. सिद्धार्थ कुठे आहे, काय करतोय, जोपर्यंत मला हे कळत नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाहीये रे. तुळजा,
या सगळ्याची कल्पना आहे मला. हे बघ, हा कार्यक्रम पार पडू दे. मी यातनं मोकळा झालो ना, मी पुण्याला जाईन सिद्धार्थला हुडकायला आणि सगळ्या प्रश्नांची उत्तर हुडकून काढीन मी. माझ्यावर विश्वास ठेव. काय झालं मालक? पान चांगलं नाही बनलं का? आमच्या पुरीनं आमच्या काळजावर घाव घातल्यापासून कशाची चव लागणार झाली. आज बी आमच्या नजरेसमोर आली होती. असं वाटत होतं डॅडी जरा बाहेर जाऊन येतो. रातच्याला कसलं काम? काय झालं चिरंजीव? कुठे निघाला? इथं ती आपले फॅन क्लबची पोरं आहेत ना, माझ्या फॅन क्लबची, त्यांना जरा भेटून येतो ना. काय ते आपल्यासाठी बॅनर लावतात. काय मॅटर झालं तर अर्ध्या रात्री उभी असतात आपल्यासाठी. हा, वाईस त्यांची पण काळजी घेतली पाहिजे ना. घ्या घ्या. हे अशा आपल्या तुकड्यावर पोचलेली जमात आपल्याला पाहिजेच असते. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा चिरंजीव, या पंचक्रोशीतली आमची वट आणि आमची इज्जत कमवायला आम्ही आमचं आयुष्य घालवलंय. तुमच्या बहिणीने त्याला सुरुंग लावलाय, त्यात भर टाकू नका. असं काय बी करणार नाही मी. तात्या, कधी येणार गोंधळीत? 8 वाजून गेली की. अरे एवढ्यात येतेली बघ. 8च्या ठोक्याला या म्हणून सांगितली तेच नाही. अरे ती चौकासाठी कडाकणं बनवलं का 5? 50 बनवलेली, त्यातले 45 धनुदीदीने खाल्ले. आता बरोबर 5 उरले. पूजेचं सामान काढलं का? हो हो, आणून ठेवलंय. आणि ते नैवेद्यासाठी पुरणपोळ्या? झाले, ते पण झाले. झाले कधी? मला कधी सांगितलं? अगं तुला सांगितलं असतं तर राहिलं असतं का, म्हणून लपून केल्या. अरे होय ग, ती गोंधासाठी लागते ती काकडं तयार केलं का? मामा ही काय? मागापासून वळत बसलोय की तिथं हात बघा कसं बारीक झालं वळून वळून. काय मामा, जरा जास्त बनव, जागरण रातभर चालणार आहे. बर कुठे रॉकेल कशाला रे? अरे रात्री कार्यक्रमाला लागलं तर अचानक कुठे शोधत बसणार म्हणून घेऊन आलो. बर बर, ठेव व्यवस्थित. जा. हा चला, तयारी तर सगळी झाल्या. अरे पण हो, अरे नवरीचं काय? नवरी तयारी झाली का? तुम्हीच बघा. फोनवर सांगितलेलं काम लक्षात आहे ना? आज सूर्याच्या घरी गोंधळी. तिकडे जे गोंधळी येतील त्यांच्यात जायचं आणि पुढचं माहिती आहे काय करायचंय ते. हो, सगळं आलंय ध्यानात. पण त्याचं काय, काम जरा जिकरीच आहे, जोखमीच आहे. आणि एक अक्का माणूस जिता जाळायचा म्हणजे आता जमल का? हा, प्रयत्न करतो. प्रयत्न नको आहेत मला. तो सूर्य जळून खाक झाला पाहिजे.
काम झालंच म्हणून समजा. आता गोंधळ घालावाच लागतोय. गोंधळ येऊन फळमल्यात. नवरा नवरीचं आवरलं का नाही? बोला लवकर. नवरा नवरीला लवकर कसं बोलायचं त्याची आयडिया देऊ का? काय करूया माहिती का, आपण गोंधळ सुरू करूया. म्हणजे गोंधळाच्या आवाजानं का नाही नवरा नवरी लगेच येतात का नाही बघा. अहो मामा, नवरा नवरी आल्याशिवाय गोंधळ कसा सुरू करणार आहे? काय मामा? मग काय? असं आहे का? ही बघा नवरा नवरी आली. लक्ष्मी नारायणासारखा जोडा दिसतोय. का वागोबा? बोला ना. पाचनामाचं 5 तत्वाचं जागरण संपन्न झालं. संपन्न झालेलं आहे. नवरा नवरीने भंडार खोब्याचं उधळण केलेलं आहे. दक्षांत ड्युटीवरती दिवटे जो बसलेला आहे. हा, आज हा दिवट म्हणजे सरते रात्र आपला मेहणा येतो. आपला मेहुणा आहे की हो? सख्खा माझा तर मेहणा येतो. सख्खा मेहुणा. आज ह्या दिवटीची टिंगल अजिबात करायची नाही. का हो? समजा टिंगल केली तर काय होईल? काय होईल? उठून हाणल ना आपल्याला. आपल्या दोघाला? हो, अहो हाणल कसा? ती टिंगल अजिबात करायची नाही. हा. पण थोडी तरी केलीच पाहिजे. अहो केलीच पाहिजे की. त्याचं डोकं कसं काय? कसं आहे? देण्याचा नारळ आहे. आ, दिवट्याचं कपाळ कसं आहे? जणू काय भुंडा माळ आहे. वा, दिवट्याचं डोळं डोळं कसं आहे? जणू काय गुडगुडीला भोकय. आ, त्याचे नाक नाक कसं आहे? कोल्हापूरचं माप आहे. फावटांचं टोक आहे. टोक आहे. आहा. दिवट्याचं दात दात. नांगराची फाळ आहे. हा, दिवट्याचं पोट पोट कसं आहे? 4 पायलीची काटवट आहे. काटवट. दिवट्याचं हातपाय हातपाय. म्हणजे ह्या वाड्याची तीर आहे. तीर आहे तीर. आणि दिवट्याचं हे काय 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 हे. काय? नाही टिंगल दिवट्याची अजिबात करायची नाही. करायचं नाही करायचं. अशा प्रमाणे दिवट्याची आपण टिंगल केली. टिंगल केलेली आहे. मला काय म्हणायचंय, बोला की. नवरा नवरीला या ठिकाणी बोलून हा, काकडं आपल्याला 2 पाजळली पाहिजे. बरोबर आहे ना. तेव्हा नवरा नवरी आलेत का? आलेत ना? आलेत, येत आहे ना? या नवरा नवरी या. नमस्कार देवाला करा, खाली वाकून करा.